मुंबईत पावसाळा तोंडावर आला की बृहन्मुंबई महापालिकेकडून नाले सफाईच्या कामांना वेग दिला जातो. यंदाही मे 2026 मध्ये हीच प्रक्रिया सुरू आहे. मात्र यावेळी एक वेगळीच गोष्ट घडली आहे. महापौर रितू तावडे ज्या भाजपच्या आहेत आणि उपमहापौर संजय घाडी जे शिंदेच्या शिवसेनेचे, या दोघांनी नाले सफाईच्या कामांची पाहणी केली आहे, पण ती एकत्र नाही, स्वतंत्रपणे. भाजपच्या महापौर रितू तावडे आणि शिंदे सेनेचे उपमहापौर संजय घाडी यांनी स्वतंत्र दौरे आयोजित केल्यामुळे भाजप आणि शिंदेची शिवसेना या महायुतीतील घटक पक्षांमध्ये समन्वयाचा अभाव आणि मतभेद असल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे. याबद्दलच आपण अधिक जाणून घेणार आहोत त्या व्हिडिओच्या माध्यमातून. दरम्यान चॅनलवर नवे आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राईब बटनवर लगेच क्लिक करा. आता नेमकं काय घडलं ते सांगते. मे 2026च्या पहिल्या आठवड्यात मुंबईत पावसाळापूर्व नाले सफाईच्या कामाचा आढावा घेण्यासाठी दोन्ही पदाधिकाऱ्यांनी सक्रिय होण्याचा निर्णय घेतला, पण तो कसा? स्वतंत्रपणे. होय, महापौर रितू तावडे यांनी स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांच्या समवेत भांडूप पूर्व मधील उषानगर नाला, तसेच मुलुंड पूर्व मधील बाउंड्री नाला, तसेच सोमय्या नाला आणि कुर्ला पश्चिम परिसरातील नाल्यांची प्रत्यक्ष भेट देत पाहणी केली. त्याचबरोबर महापौर तावडे यांनी चेंबूर मधील रस्ते काँक्रिटीकरण कामांची, महूल नाला, जेके नाला आणि मिठी नदीच्या नाले सफाईची पाहणी केली. दुसरीकडे उपमहापौर संजय घाडी यांनी 7 मे म्हणजेच आज सकाळी 11:30 वाजता कुर्ल्यातील सफेद पूल नाला आणि मिठी नदीच्या तटवर्ती क्षेत्रांमध्ये स्वतंत्र पाहणी दौरा आयोजित केला. या दौऱ्यात स्थानिक लोकप्रतिनिधी आणि महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार असून मान्सून पूर्वी गाळ काढण्याचं आणि कचरा निष्कासनाचं काम 100% पूर्ण करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे, असं सांगण्यात आलंय. मुळात आता प्रश्न असा उपस्थित होतोय की युती असताना या दोघांमध्ये हे मतभेद कुठून आले? सुरुवातीपासून अगदी थोडक्यात समजून घ्यायचं झालं तर तब्बल 44 वर्षांनंतर मुंबई महापालिकेवर भाजपचा महापौर बसलाय. भाजपच्या नगरसेविका रितू तावडे या भाजपच्या पहिल्या मुंबईच्या महापौर ठरल्या आणि उपमहापौर म्हणून शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक संजय घाडी यांची निवड झाली आहे. पुढे मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपला 89 जागा मिळाल्याने तो सर्वात मोठा पक्ष ठरला, तर शिवसेना शिंदे गटाला 29 जागा मिळाल्या. परंतु ही युती काही एकमताने झाली आहे असं नाहीये, कारण शिवसेना शिंदे गटाने 2.5 वर्ष महापौर पद मिळावं अशी मागणी केली होती आणि तसा दबावही शिंदेंनी टाकला होता. मात्र भाजप काही मागे हटत नव्हता. मुंबईत भाजपला फक्त महापौर पदच नको होतं, तर उपमहापौर पद आणि अत्यंत महत्वाचं मानलं जाणारं स्थायी समिती अध्यक्ष पदही आपल्याकडेच हवं होतं. आणि हा संघर्ष तेव्हा दबला, पण मिटला नाही. पालिकेच्या पहिल्याच सभागृह बैठकीत शिवसेना आणि भाजपचे नगरसेवक आमने सामने आले होते. महापौर रितू तावडे पहिल्याच बैठकीला उशिरा पोहोचल्या आणि त्यावरून ठाकरे गटाने टीका केली होती. आता विशेष म्हणजे संजय घाडी यांचा राजकीय प्रवास मुळात शिवसेनेत सुरू झाला, नंतर मनसेत, पुन्हा ठाकरेंच्या शिवसेनेत आणि त्यानंतर आता शिंदे गटांच्या शिवसेनेत, अशा रंगीबेरंगी त्यांचा प्रवास राहिलाय. आता महापौर आणि उपमहापौर यांच्यातील मतभेदाचं नेमकं कारण काय, असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर काही राजकीय विश्लेषकांच्या मते दोघांमध्ये श्रेयाची स्पर्धा असू शकते. म्हणजे महापौर तावडे भाजपचे प्रतिनिधित्व करतात, तर घाडी शिवसेनेचे. त्यात नाले सफाई हा मुंबईकरांना थेट स्पर्श करणारा मुद्दा आहे. पावसाळ्यात जर कुठे पाणी तुंबलं नाही तर त्याचं श्रेय कोण घेणार, हे दोन्ही पक्षांना महत्वाचं आहे. दुसरा मुद्दा तो म्हणजे मतदारसंघाचं राजकारण. महापौर तावडे यांनी भांडूप, मुलुंड, घाटकोपर, कुर्ला पश्चिम या भागात दौरा केलाय. हे प्रामुख्याने भाजपच्या प्रभाव क्षेत्रातील भाग आहेत. तर घाडी यांचा दौरा कुर्ला आणि मिठी नदी परिसरात होता, जे की शिवसेनेचे पारंपरिक बालेकिल्ले आहेत. शेवटी काय, महापौर आणि उपमहापौर यांचे 2 स्वतंत्र दौरे आयोजित करण्यात आल्यामुळे महायुतीच्या 2 घटक पक्षांमध्ये समन्वय नसल्याची चर्चा रंगली. त्यातच महापौरांच्या दौऱ्याला उपमहापौरांना आमंत्रित न केल्यामुळे शिंदेच्या शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये नाराजीचा सूर उमटलाय.
तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्रला.